नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा आलोय तुमच्या भेटीला सगळेच इन मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी आलो आहे देवगड येथील दाभोळे गावात पोखरबाव गणपती जो आहे त्याच्या दर्शनाला। मित्रांनो, हे मंदिर खूप युनिक आहे। इकडचं ही परिसर आहे तोही खूप सुंदर आहे। ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कव्हर करून दाखवणारच आहे आणि इकडची थोडी माहिती गोळा करायचा प्रयत्न करणार आहे। तर चला आता आपण जाऊया मंदिरात। तर मित्रांनो, हे आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोखरबाव। चला आता तुम्हाला आज जाऊन गणपतीचे दर्शन करून घेतो। तर चला आपण आता इथून आज जाऊया आणि इथून आज प्रवेश करताच इकडे वर जी आहे सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे, काळ्या दगडात कोरलेली ती बघा। तर मित्रांनो, ही आहे गणपतीची मूर्ती, सुंदर अशी काळ्या दगडात कोरलेली। मित्रांनो, या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे पहिले ही जी मूर्ती आहे असे सांगतात की ही मूर्ती 3 झाडाचे जे फांद्या असतात, म्हणजे आंबा, फणस आणि अजून एक कुठलं झाड होतं, त्याच्यामध्ये ही मूर्ती पहिले आढळली होती। म्हणजे इकडचे जे लोकल गाववाले आहेत त्यांना माहीतच आहे इकडची स्टोरी। आणि रस्ता जो आहे तो अगदी मंदिराला लागून होता। म्हणजे ही जी जागा दिसते इथूनच पहिले रस्ता होता। असा हा रस्ता जो आहे तो असा मंदिराला लागून जायचा। म्हणजे इथून असा हा ब्रिज जो झाला आहे हा ब्रिज नंतर बांधण्यात आला आहे मित्रांनो। तर या मंदिराचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इकडे तुम्हाला गणपतीची मूर्ती तर दिसतेच, पण खाली स्वयंभू असं शिवलिंग आहे जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, आपले गणपतीचे दर्शन तर झाले आहेत। आपण आता जाऊया इथून खाली। हा जो तुम्हाला भुयारी मार्ग दिसतोय हा घेऊन जातो आपल्याला खालच्या शिवलिंगाकडे। तर हे जे स्वयंभू शिवलिंग आहे हे जवळजवळ 1000 वर्षे जुने आहे असे म्हणतात। तर चला आपण आता जाऊन त्याचे दर्शन घेऊया। इथे खाली उतरताच इकडे साईडला गगनगिरी महाराज आणि दत्तांची मूर्ती आहे। हे बघा, ओवी कुठे आलोय आपण? पाण्याच्या मंदिरात। चला आता इथून जाऊया खाली। तर इकडे हा डोंगर पोखरून एक पांडवकालीन विहीर सापडली होती आणि आमच्या भाषेत विहिरीला बाव असे म्हणतात, म्हणून या जागेला पोखरबाव असे म्हटले जाते। मित्रांनो, तर हे मंदिर जे इकडे दिसते, इकडे आजूबाजूला तुम्हाला पाणी दिसतच असेल। आता हे आम्ही एप्रिल महिन्यात आलो आहे आणि आज सोमवार आहे। ते मी तुम्हाला सांगायला विसरलो होतं, आज शंकराचे दर्शनच झाले आपले। आणि मेन सांगायचं म्हणजे तर पावसाळ्यात इथे हे पाणी असं तुडुंब वाहत असतं, झऱ्याचं पाणी तिकडून येतं आणि हे मंदिर जे आहे ते अर्ध पाण्यात असतं। तर खूप सुंदर असा हा परिसर आहे। आता इकडे एवढं थंड वाटतंय। तर पावसाळ्यात इथून क्रॉस करताना खूपच मुश्किल होतं, कारण इकडचा पाण्याचा जो फ्लो असतो तो खूप जोरात असतो। पण लकीली आता आपण एप्रिल महिन्यात आलो आहे तर आपल्याला आता तिकडे क्रॉस करता येणार आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवतो तिकडची जी शिवलिंग आहे, स्वयंभू अशी शिवलिंग।
तर या शिवलिंगाला ओंकारेश्वर शिवपिंड असे म्हणतात. आणि हे पंचमुखी शिवलिंग आहे, ज्याच्यावर एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाच्या आत एक गोल आकाराची पिंड आहे. तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर आणि इकडे एवढं जबरदस्त मंदिर आहे. शांत वाटते इकडे आल्यावर. आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पाणी तिकडून तिकडे मागे गुफा दिसते तुम्हाला. ती झरा आहे, ती झऱ्याचं पाणी तिथून येतं. खूपच सुंदर. मित्रांनो, आता हे पाणी वाहत नाही म्हणून इकडे बघा किती सारे सुंदर असे हे मासे दिसत आहेत. मित्रांनो, आणि इकडे जिकडून जे पाणी वाहतं त्याच्यामध्येच इकडे सुंदर अशी शंकराची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. किती जबरदस्त वाटते बघा. पाण्याच्या मध्येच तिकडे ते दुसरं शिवलिंग तर आहेच, पण हे इकडे आणखीन एक शिवलिंग आहे ज्याचा पाण्याच्या मध्येच आहे आणि ते सदैव पाण्याच्या खालीच असतं. हे बघा. मित्रांनो, आणि इकडे हे गोमुख आहे जिकडून कंटिन्यू असं पाणी पडत राहतं. मस्त वाटतं बघा. खूप काही बघण्यासारखं आहे इकडे. की हे जे आपण आता सगळं बघतोय हे त्या गणपती मंदिराचा खालचा परिसर आहे, जिकडे ते शिवलिंग आहे आणि हे मंदिर सुद्धा. खूप जबरदस्त वाटतं इकडे येऊन बघा. हे मासे पाहायला गुदगुली करत. आणि हे मंदिर आहे जबरदस्त. तर मित्रांसोबत फॅमिली सोबत नक्की या. हे जे मंदिर आहे ते कुणकेश्वर पासून ही जवळ आहे. काही 14-15 किलोमीटर असेल. दाभोळे गाव हे लक्षात ठेवा. आणि रस्त्यावरच मंदिर आहे. पार्किंगला थोडा इश्यू होऊ शकतो तुम्हाला, पण वर्थ आहे. या, भेट द्या. प्रणिता इकडे फ्रीचं पेडिक्युअर करून घेते. तर मित्रांनो, कसं वाटलं आपलं हे पोखरबावचं गणपती मंदिर? सुंदर, एकदम मस्त. मला तर आवडलं. आय होप तुम्हाला ही मी माझ्या व्हिडिओतून पुरेपूर असं दाखवलंच असेल. पण नसेल दाखवलं तर नक्की तुम्ही येऊन भेट द्या आणि या मंदिराचं दर्शन घ्या. सुंदर असं गणपती आणि शिवलिंगाचं हे मंदिर आहे. आणि हे मंदिर आहे दाभोळे या गावात. कुणकेश्वर पासून काही अंतरावरच आहे. ठीक आहे. आणि मला हे नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये हे जर गणपती बाप्पाचं मंदिर आवडलं असेल तर गणपती बाप्पा मोरया म्हणून कमेंटमध्ये टॅग करा मला. चला, तर मी दर्शन सावंत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.